नमस्कार, मी हर्ष तुझे आपल्या सर्वांचं आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारची शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे की विद्यार्थ्यांना योग्य आणि खरी माहितीही मिळायला पाहिजे, जेणेकरून त्यांना शिक्षण घेत असतानाच किंवा शिक्षणानंतरसुद्धा नोकरीसाठी किंवा करिअरच्या चांगल्या संधींसाठी त्याचा फायदा व्हावा, ह्या एकमात्र उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, या सर्वांचं वेळापत्रक असेल, प्रवेश फेऱ्या असतील, शिष्यवृत्ती असेल, अशा सर्व 360 पूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं म्हणतो आहे, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, कारण की तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडींशी अपडेट राहाल. तर अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण एक चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी एक 5 ते 6 मिनटं तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्याच्यामुळं आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपल्याला माहिती आहे की शिष्यवृत्तीचा अर्ज हे सुरू झाला आहे. जवळपास 11 ऑक्टोबरपासून हे शिष्यवृत्तीचे अर्ज जे आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी फर्स्ट इयरला डिग्री किंवा पदव्युत्तर पदवीला अभ्यासक्रमाला प्रवेश घेतले आहेत, CET सेलकडून ज्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे, म्हणजे इंजिनिअरिंग असेल, BSc नर्सिंग असेल, MBA असेल, MCA असेल, B.Pharm असेल, आर्किटेक्चर असेल, अशा सर्व प्रकारच्या ज्या पदवीचे अभ्यासक्रम आहे, त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे, मास्टर्स, त्या सर्वांसाठी जे जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू आहे, मग ते EBC आपलं EWS प्रवर्गातील असतील किंवा OBC प्रवर्गातील असतील, SC ST प्रवर्गातील असतील किंवा इतर सगळे जे आहेत आपले राखीव प्रवर्ग, त्या सर्वांना शिष्यवृत्तीही मिळत असते. आणि त्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला हा MHA-DBT पोर्टलवरून हा अर्ज करावा लागतो. तो अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे 11 ऑक्टोबरपासून. मी हे का बरं सांगतो आहे, कारण की मला याबाबत काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले आहेत, काही त्यांनी प्रश्न कमेंट करून विचारले आहे आणि मला असं वाटतं की एवढी माहिती दिल्यानंतरही त्यांना ही माहिती योग्य प्रमाणे पोचलत नाही आहे. कुठेतरी ते संभ्रम आहे, ते जरा गोंधळलेलं आहे. म्हणून मी 2-3 मुद्द्यांना अनुसरून योग्य माहिती ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता एकाने मला विचारलं आहे की शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू झाले आहेत का? हो, सर्व प्रकारच्या ज्या शिष्यवृत्ती मिळतात राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून, त्या सर्वांचे अर्ज सुरू झाले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील जे विद्यार्थी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात त्यांच्यासाठी MHA-DBT पोर्टल आहे. त्या MHA-DBT पोर्टलवरून तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तर ती अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया ही 11 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आता 11 ऑक्टोबर झालं, 11 नोव्हेंबर झालं, आता 11 डिसेंबर येत आहे, म्हणजे जवळपास 2 महिने पूर्ण होत आहे. आता त्याच्यात अजून एका विद्यार्थ्याने मला विचारलं की ही साधारणतः अर्जाची लास्ट तारीख काय? बघा, आता साधारणतः तर एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे, 2 महिन्याचा होईल. मे बी डिसेंबर अखेरीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण, म्हणजे अर्ज करण्याची लास्ट असू शकते. त्याच्यावर पुढे 10-15 दिवस तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते. मात्र आता खूप कमी कालावधी राहिला आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की बऱ्यापैकी 2 महिन्यांचा कालावधी आता पूर्ण होईल आणि काही दिवसात 2.5 महिने पूर्ण होतील शेवटपर्यंत. त्याच्यामुळं तुम्ही अर्ज केले नसाल तर आवर्जून करा. एकाने मला अजून विचारलं की B.Ed कोर्ससाठी अर्ज सुरू झाले आहेत का? तर मला हे सांगायचं आहे की B.Ed कोर्स असो किंवा BSc नर्सिंग असो, MBBS असो, BHMS असो, BAMS असो, इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, आर्किटेक्चर असो, सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी इवन MBA MCA हे शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू झाले आहे का? ठीक आहे. आता अनेकांनी विचारलं की OBC प्रवर्गासाठी कुठून अर्ज भरायचा किंवा EWS प्रवर्गाला शिष्यवृत्ती मिळते का? तर OBC प्रवर्गासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर MHA-DBT पोर्टलवरच जायचं आहे. तुम्ही जर SC किंवा ST प्रवर्गातून अर्ज भरायचा असेल तरी तुम्हाला तिथेच जावं लागेल. तुम्हाला जर EWSला शिष्यवृत्ती मिळते का? तर मिळते EWSला शिष्यवृत्ती. त्यासाठी तुम्हाला MHA-DBT पोर्टलवरच जावं लागणार आहे. ठीक आहे, हे काही बेसिक आहे.
एकाने मला विचारलं की माझी ॲडमिशन बी एड कोर्सला झाली आहे, तर बी एड कोर्सला लास्ट दिवस काय आहे, म्हणजे शेवटची तारीख काय असणार आहे? तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की हे जे मी सगळे अभ्यासक्रम तुम्हाला आत्ता सांगितले थोड्या वेळापूर्वी, त्या सर्वांसाठी मुदत ही एकसारखीच आहे. त्याच्यामुळं जे सगळी शिष्यवृत्तीची प्रक्रिया आहे त्या सर्वांना सर्व कोर्सेससाठी जी शिष्यवृत्ती दिली जाते, भलेही कोर्सेस जरी वेगवेगळे असले, मात्र शिष्यवृत्तीची अंतिम तारीख ही बऱ्यापैकी सर्वांसाठी ही शेवटची अंतिम एकच राहणार आहे. तर असे काही बेसिक हे प्रश्न आहेत, हे तुम्हाला सांगावं मला वाटत होतं. एकाने विचारलं की OBCसाठी अर्ज करायचा कुठून करू? एकच उत्तर आहे माझं, MHA-DBT पोर्टल. राज्य सरकारने तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी जे विद्यार्थी आहे त्या सर्वांना एकच असं पोर्टल निर्माण केलं आहे की तुम्ही तिथे जाऊन तुमचा लॉग इन ID पासवर्ड तयार करून तिथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरता येईल. अनेकांना असं वाटत असेल की आता भरू शिष्यवृत्तीचा अर्ज, आज भरू, उद्या भरू, परवा भरू, किंवा कॉलेजवाल्यांनी सांगितलं आहे की थोड्या दिवसांनी भरू. मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही ही शिष्यवृत्तीचा अर्ज हा तुम्हालाच भरावा लागतो, कॉलेज भरून देत नाही. हां, कॉलेज भरून देऊ शकतं, तुम्हाला मदत करू शकतं, तुम्हाला सगळ्यांनी हे करू शकतो, असं करून देत असेल तर फार चांगलं आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी हे अर्ज विद्यार्थ्यांना स्वतः भरावे लागतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर कॉलेज ते अप्रूव्ह करतं अर्ज आणि ते अर्ज पुढे पाठवतं. आणि अजून एकाने मला विचारलं की BSc नर्सिंगला शिष्यवृत्ती मिळते का? का नाही मिळत BSc नर्सिंगला शिष्यवृत्ती? सर्व प्रकारचे अभ्यासक्रम जे राज्य सरकारच्या यादीमध्ये आहे, जवळपास नाही म्हटलं तरी हा आकडा 100-200च्या अभ्यासक्रमांच्या वर जातो. ह्या सर्वांना शिष्यवृत्ती ही लागू आहे. इवन छोटे छोटे जरी अभ्यासक्रम असले की ज्यांचा प्रवेश हा CET सेलकडून होत नाही, म्हणजे काही प्रवेश असे असतात जसे आता BA, BCom, BSc या विद्यार्थ्यांनासुद्धा शिष्यवृत्ती मिळते. काही प्रवेश हे CET सेलकडून येत नाही, थेट होतात, त्यांना मग शिष्यवृत्ती कुठून मिळत असेल असं साधा लॉजिक आहे. किंवा जे विद्यापीठामध्ये कोर्सेस आहे बरेचसे, त्यांनासुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते. तर अशा सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी ही अर्ज करण्याची प्रक्रिया एकच आहे, ती MHA-DBT पोर्टलवरून आहे. तुम्ही जर गुगलला सिम्पल टाकलं MHA-DBT पोर्टल, त्याच्यावरून हे अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. खूपच हे सगळं सिम्पल अशी प्रोसेस आहे. तर असे हे काही प्रमुख असे मला वाटत आहे ते. तर मला असं वाटतं की त्याच्यात एक मला सांगायचं असं आहे की सर्व प्रकारचे सर्व प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी वेळ वाया न घालवता MHA-DBT पोर्टलवर जायचं आहे. तिथे थोडा आपला अभ्यास करायचा आहे, तिथे सूचना दिल्या आहेत त्या सूचना वाचायच्या आहेत, त्याच्यामध्ये काही नियम दिले आहे, काही परिपत्रक आहे ते वाचायचे आहे, आपलं लॉग इन ID पासवर्ड तयार करायचा आहे आणि अर्ज भरायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज नसेल भरला तर भरून टाका. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही अर्ज दाखल कराल त्यावेळेस तुम्ही तो अर्ज संपूर्ण जे कागदपत्र मागितले आहेत ती कागदपत्र तुम्ही जोडली आहेत की नाही याची पुष्टी करा, याची खात्री करा, याची पडताळणी करा. कारण त्याच्यामध्ये एक जरी डॉक्युमेंट कमी असलं तर तुमचा अर्ज माघारी येतो आणि मग ते त्रुटीमध्ये तो अडकून जातो. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा अर्ज कराल तेव्हा ती अर्ज प्रक्रिया ही एकदम व्यवस्थित होईल याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. असे काही 3-4 प्रश्न मला आले होते, हे महत्त्वाचे आहे आणि याच्यातून अनेकांना हेच प्रश्न पडले असतील कदाचित असं मला वाटलं. म्हणून मला असं वाटलं की एक व्हिडिओ त्याच्यामध्ये तयार करावा. तुम्हाला जर वाटत असेल की याच्याबद्दल लाईव्ह करायचं आहे किंवा काही शंका निरसन किंवा असेल तर मला आवर्जून तुम्ही कमेंट करा की याच्यावर शिष्यवृत्ती किंवा तुमचं जे काही परीक्षा असतील ह्या सगळ्यांबाबत किंवा तुम्हाला काही प्रश्न मला सांगायचे आहे, काही शंका समस्या मांडायच्या आहेत, आवर्जून आपण एक दिवशी लाईव्ह करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू काय प्रश्न उत्तरं तुमचे काय शंकांचं निरसन करता येईल त्याद्वारे. तर बेसिकली लाईन अशी आहे की वेळ वाया घालवू नका, शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू झाले आहेत, भरून टाका आणि एक काम मागे भरा. त्याचप्रमाणे परीक्षांचे अर्जसुद्धा अनेकांचे सुरू झाले आहेत, अनेकांचे वेळापत्रकसुद्धा आले आहेत. तर तुम्ही बी प्रिपेअर, परीक्षांचे अर्जसुद्धा भरून टाका, ऑनलाईन पद्धतीने असतील आणि नंतर ते कॉलेजमध्ये सबमिट करा. त्याचप्रमाणे परीक्षांचे वेळापत्रक पाहून घ्या, ते सुद्धा झालं आहे. मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सांगितलं होतं की तुम्ही ABC पोर्टलवर नोंदणी केली का? तर ABC पोर्टलवर नोंदणी करा तातडीने. त्याचा व्हिडिओची लिंक मी टाकून दिली याच्यामध्ये. हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, हे एक तुम्ही करत चला टिकमार्क. आणि तुम्ही जेवढ्या ह्या गोष्टी फास्ट कराल तेवढा तुम्हाला अभ्यासाला वेळ हा पुढे मिळणार आहे.
तशा प्रकारे काही शंका असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर आपण लाईव्ह करू. याच्यानंतर तुम्ही इथे विचारू शकता. माझं चॅनल आवर्जून जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जर्नलिस्ट आहे जे टेलिग्रामचं आहे, तुम्हीच सांगितलं म्हणून ते तयार केलं आहे मी. आणि आपण असंच 2 वे कम्युनिकेशन करत राहू. तशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी भेटत राहू. काही सूचना असतील आवर्जून मला कळवा. आपण असंच भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.